जीवनात खूप संघर्ष करावा लागत असेल तर काय करायला पाहिजे? नाथ बाबा सांगतात, बाळा, जेव्हा जीवनात सतत दुःख येते, प्रत्येक मार्ग बंद झाल्यासारखा वाटतो, आपलेच लोक साथ सोडतात आणि मन थकून जातं, तेव्हा समजून घे, तुझी परीक्षा सुरू आहे, शिक्षा नाही. नाथ बाबा म्हणतात, ज्याला मोठं बनायचं असतं त्यालाच जीवनात अधिक संघर्ष करावा लागतो. तू आज जे अश्रू गाळतो आहेस ना, ते व्यर्थ जाणार नाहीयेत, कारण संघर्षाला तोडच नाही, तो त्याला आतून मजबूत बनवतो. लोखंडाला तलवार बनायचं असेल तर त्याला अग्नीतून जागावं लागतं, तसेच आत्म्याला तेजस्वी व्हायचं असेल तर संकटाचा सामना करावाच लागतो. नाथ बाबा सांगतात, वाईट वेळ आली म्हणून घाबरू नकोस, कारण रात्र जितकी काळी असते सूर्योदय तितकाच सुंदर असतो. तू फक्त 3 गोष्ट लक्षात ठेव बाळा. पहिली गोष्ट, स्वतःवरती विश्वास ठेव. जग तुझ्यावरती शंका घेईल, पण तू स्वतःवरती विश्वास ठेवायचा तर नशिबालाही बदलावं लागेल. दुसरी गोष्ट, संयम ठेव. झाडाला फळ येण्याआधी वेळ लागतो, तसंच मेहनतीचं फळही योग्य वेळ आल्यावरच मिळतं. तिसरी गोष्ट, देवाचं नाव सोडू नकोस. जेव्हा कोणीच साथ देत नाही तेव्हा नाथ बाबा शांतपणे तुझ्या पाठीशी उभे असतात. कधी कधी तुला वाटते, देवा, माझ्याच वाटेला एवढं दुःख का आहे? पण नाथ बाबा म्हणतात, कारण तुझ्यात ते दुःख सहन करण्याची ताकद असते. ज्याच्यावरती नाथांची कृपा असते त्याचा मार्ग कठीण असतो पण नेहमी सुंदर असतो. म्हणूनच आजपासून रडणं कमी कर आणि लढणं सुरू कर, कारण तुझा संघर्ष व्यर्थ नाही. एक दिवस असा येईल ज्याने तुला कमी समजलं होतं तेच लोक तुझ्या यशाकडे पाहून थक्क होतील. नाथ बाबा म्हणतात, हार मानू नकोस बाळा, कारण तू एकटा नाहीयेस. तुझ्या प्रत्येक संघर्षामध्ये मी तुझ्या पाठीशी उभा आहे आणि पाठीशी उभा राहणार आहे. माझा आशीर्वाद तुझ्या सोबत कायम होता आणि कायम राहणार आहे. अलख निरंजन आदेश. ओम चैतन्य नवनाथाय नमः.